लिंक डाला हुआ नहीं और क्या को नहीं करो एक दो तीन आ रहे हैं अभी वो मुझे क्या मालूम है अभी देखिए हेलो बोल रहे शुरू महाराष्ट्र सिव्हिल सोसायटीच्या वतीने सगळ्या मीडियाच्या मित्रांचं स्वागत करतो। आज महाराष्ट्र सिव्हिल सोसायटीच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेत माझ्याबरोबर लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर जे आहे, जे उरी 2016चा जे सर्जिकल स्ट्राईक झाली होती किंवा मोहीम झाली होती त्याचे प्रमुख होते, महाराष्ट्रातले आहे, सेनेचे वरिष्ठ अधिकारी आहेत। माझ्याबरोबर वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर जे आहेत, त्याचप्रमाणे कर्नल नरेश गोयलजी ही आहे, त्याचप्रमाणे राज्यातून काही प्रमुख ठिकाणाहून आलेले समाजसेवी, सामाजिक संघटनांचे नेतेही आहेत। आजची पत्रकार परिषद आयोजित करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की देशामध्ये घुसखोरांची मोठी समस्या आहे आणि जवळजवळ 10 कोटीच्या आसपास घुसखोरांची ही संख्या गेलेली आहे। त्यात लक्षात असं आलं का मोठी संख्या महाराष्ट्राकडे शिफ्ट होते आणि महाराष्ट्रात हा आकडा 80 लाख ते 1 कोटीच्या आसपास गेलेला आहे। विशेष म्हणजे जे आता एवढ्या तातडीने यात उतरायचं कारण असं, मागच्या 2 महिन्यामध्ये आपण मीडिया रिपोर्टही वाचले असाल की आसाम मधून 3 लाख घुसखोर हे राज्य सोडून मुद्दाम दुसऱ्या राज्यात यासाठी पळून गेले कारण आसाम मध्ये याची सक्ती केली, स्ट्रिक्ट केलं आणि म्हणून ते जे पळून गेले त्यातले मेजॉरिटी हे महाराष्ट्रात आले। आता त्यातला अगदी म्हणजे मीडिया रिपोर्ट असा आहे किंवा इंटेलिजन्सचा रिपोर्ट असा आहे की 75% पेक्षा जास्त महाराष्ट्रात गेली। याचा अर्थ आपण कल्पना करू शकतो का 2 लाखाच्या पेक्षाही जास्त संख्या ही महाराष्ट्रात आलेली आहे ह्याच 2 महिन्यामध्ये आणि अजूनही येऊ शकते। किंवा आता जी घुसखोरी चालू आहे बांगलादेशमध्ये जे झाली सगळी स्थित्यांतरण, त्यामुळे इकडे जे एजंट लोक घुसखोरांना वेगवेगळ्या राज्यात पोहोचवतात त्याचं जे रेट कार्ड सगळ्याच मीडियावाल्यांनी रिपोर्ट केलं, त्यात महाराष्ट्र टॉपला आहे कारण सगळ्यात जास्त टॅक्स देणारं राज्य आहे, सगळ्यात जास्त रोजगार देणारं राज्य आहे, पोटेन्शियल आहे आणि म्हणून ही घुसखोरांची संख्या मोठ्या प्रमाणात राज्यात वाढते। काय केलं पाहिजे तर या विषयावर एनआरसी आणावी। निवडणुका आल्या की सगळेच लोक आपापल्या मागण्या मांडत असतात, कामगार मांडतात, शेतकरी मांडतात, तर एक सिव्हिल सोसायटी म्हणून आम्ही महाराष्ट्र सरकारकडे अशी मागणी करतो तर त्यांनी जशी आसामने एनआरसी आणली होती तसं आपण महाराष्ट्रामध्ये एनआरसी तातडीने आणावी कारण या राज्यासाठी हा आकडा मोठा आहे। दरडोई व्यक्तीवर खर्च करणारं राज्यही आपलं मोठं आहे, त्यामुळं ते आणावं। ते जर राज्य सरकार आणू शकत नसत तर आम्ही जनतेने आणण्याची एनआरसी म्हणून त्याला आम्ही नाव दिलंय जनता एनआरसी आणण्याची तयारी केलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही व्यक्तीपासून सुरुवात करणार। म्हणजे मी माझ्याकडे समजा 15,000 लोक कामाला आहे तर ते कुठल्या देशाचे नागरिक आहे याची चौकशी मी करू शकतो, मला कुणी अथॉरिटी त्याच्यासाठी थांबू शकत नाही। त्याचप्रमाणे गावातला सरपंच आहे तो करू शकतो, रेसिडेन्शियल सोसायटी आहे तो करू शकतो, शहरातला जे वार्ड आहे तो करू शकतो वार्डातला, आणि समजा त्या ठिकाणी राजकीय कारणाने किंवा काही दुसऱ्या कारणाने कुणी करणार नसेल तर सिव्हिल सोसायटी म्हणून हे आपापल्या ठिकाणी करू शकतात। ते करावं यासाठी आम्ही 18,500 ग्रामपंचायती आणि जवळजवळ 44,000 गावांपर्यंत मागच्या 3 महिन्यामध्ये धार्मिक, सामाजिक आणि सगळ्याच प्रकारच्या नेतृत्वापर्यंत संपर्क केला। असं करणं का गरजेचं आहे, याला राजनीती किंवा धर्म अशा अर्थाने न पाहता पुढे जाऊन याच्याकडे कसं पाहावं अशी चर्चा केली आणि आम्हाला खुशी आहे, प्रसन्नता आहे का राज्यातल्या मोठ्या प्रमाणावर लोकांनी यासाठी समर्थन केलेलं आहे। ही प्रेस कॉन्फरन्स आज नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या आंदोलनाची मागणी व संभाव्य घोषणा अशा अर्थाने आम्ही करतो, पण याचा ट्रायलसाठी फक्त आम्ही मिस कॉल नंबर चालवला, अजून त्याची कुठेही पब्लिसिटी झालेली नाही, तरी त्याच्यावर 5.5 लाख पेक्षा जास्त मिस कॉल या नंबरवर आलेले, म्हणजे आपण कल्पना करू शकतो तर किती मोठ्या प्रमाणामध्ये या मुद्द्याला समाजामध्ये समर्थन आहे। तर अशी जनता एनआरसी राज्यामध्ये आम्ही आणू जर पुढच्या 10 दिवसात 8 दिवसात
निवडणुका घोषित होण्यापूर्वी सरकारने जनता एनआरसीने आणली तर जनता एनआरसी आणली. याची 6 चरण असतील. पहिलं चरण आहे ज्याच्यामध्ये आम्ही जनजागरण करणार. दुसरं चरण आहे ज्यात कार्यकर्त्यांच्या टीम उभं करणार. तर पहिलं जनजागरण आणि कार्यकर्ता टीम याच्यात आम्ही 50% पेक्षा पुढे पोहोचलेलो आहे. तिसरं आहे मग आम्ही या दृष्टीने अपील करणार घुसखोरांना. आणि तिसरं आम्ही यामध्ये सर्च करणार. सर्च म्हणजे त्याचे आम्ही काही हिस्से बनवलेले की कसं सर्च करणार. त्यानंतर सर्च नंतर डिटेक्ट करणार आणि मग डिपोर्ट करण्यासाठी आम्ही सरकारवर, प्रशासनावर, संबंधित सिस्टीमवर दबाव आणणार. मुंबई पोलीसकडे त्याच्यासाठी एक सेल पण आहे आणि त्या सेलने अजून जास्त त्यांना मॅनपॉवर द्यावी आणि काम करावं. आम्ही कायद्याने बेकायदेशीर घुसखोरांना बाहेर काढण्याचं अभियान म्हणजे जनता एनआरसी असं याचं नाव दिलेलं आहे. आणि याची पूर्ण रचना महाराष्ट्रात लागते. या चरणातून आम्हाला आशा आहे की जर आम्ही या घुसखोरांना बाहेर काढू शकूच तर 40 लाख रोजगार तयार होतील. एवढ्या लोकांना बाहेर काढल्याने 40 लाख रोजगार तयार होतील. जवळजवळ 10 ते 12 लाख घरं ज्याही प्रकारचे असतील ते त्यातून मुक्त होतील. ते महाराष्ट्रातल्या गरीब जनतेला दिले जातील. अशा प्रकारे सामान्य माणसाला फायदा आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या जेलमध्ये याची मोठी संख्या आहे. आपण सगळे मीडियातले मित्र आहोत. आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की डे टू डे रिपोर्टिंग मध्ये का क्रिमिनल या सगळ्या स्टॅटिस्टिक मध्ये घुसखोरांचा मोठा आकडा आहे. आणि आज घुसखोर इतक्या मोठ्या प्रमाणात घुसलेले आहे का ते सिस्टीमच्या महत्वाच्या भागापर्यंत सुद्धा गेलेले आहे. त्यामुळं या सगळ्या विषयात मोठ्या प्रमाणात देशात आंदोलन सुरू करण्यापूर्वी महाराष्ट्रात त्याचा प्रयोग करावा. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचं हे 350वं वर्ष आहे. अटकपासून कटकपर्यंत हा देश वाचवायचा या राज्याचा इतिहास आहे. आणि म्हणून आम्ही जनतेला अपील करतो या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून, जसं सरकारला करतो तसं जनतेला करतो. महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख पेक्षा जास्त पूर्व सैनिक आहेत. जवळजवळ 5000 पेक्षा जास्त IAS, IPS आणि क्लास 1 अधिकारी या राज्यामध्ये आहे जे निवृत्तीनंतर या ठिकाणी राहतात. अशा सगळ्यांनी, त्याचबरोबर समाजातल्या वेगवेगळ्या घटकांनी, धार्मिक क्षेत्रातल्या घटकांनीही या आंदोलनात यावं. हे आंदोलन कोणत्याही संघटनेच्या वतीने चालवलं जात नाही. हे पूर्ण सिव्हिल सोसायटी ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने चालवलं जात आहे. आणि या आमच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आपल्या बरोबर सेनेमध्ये ज्यांनी आपला पराक्रम गाजवलेला आहे असे प्रतिनिधीच आज या ठिकाणी उपस्थित आहे. आणि त्यांचा या विषयाशी विशेष संबंध आहे. आणि म्हणूनही मी आज त्यांना या विषयामध्ये आपलं मत मांडायला, विचार करायला प्रार्थना करतो की राजेंद्र निंभोरकर यांनी आपला विषय मांडावा. त्यानंतर सावरकरजी बोलतील आणि मग आपण काही प्रश्नोत्तर असतील तर तेही घेऊ. निंभोरकरजी. आज ये बड़ी प्रसन्नता का विषय है कि हमारे बीच में देश के वीर बहादुर और मोस्ट डेकोरेटेड सैनिक अधिकारी उपस्थित हैं, जिनके बारे में मैं 2 लाइन का एक परिचय दूंगा. लेफ्टिनेंट जनरल राजेंद्र मानराव निंभोरकर जी, जो पुणे में रहते हैं. ये परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, सेना मेडल 2 बार गैलेंट्री मिला है, बहादुरी के लिए मिला है, और विशिष्ट सेवा मेडल से सम्मानित हैं. अगला मैं सौंपता हूं जनरल निंभोरकर जी को. नमस्कार. मैं अपना सौभाग्य समझता हूं यहाँ पे आज इस कार्यक्रम के लिए मुझे बुलाया. जैसे मुझे बताया कि मैं महाराष्ट्र का रहने वाला हूँ, तो जाहिर है कि मराठी में बोलना मैं पसंत करूंगा. तर हा विषय जो आहे तो सांगितला तुम्हाला, हा एक खूप गंभीर प्रश्न आपल्या समोर आहे. आणि पूर्ण देशामध्ये 10 कोटी घुसखोरांची संख्या, की थोडी अतिशयोक्ती म्हटली तरी आपण त्यामध्ये 80% जरी धरून पाहिलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. तेवढीच कमी जास्त आणि तेवढीच जवळपास घुसखोरांची लोकसंख्या.
म्हणजे हा किती प्रश्न किती मोठा आहे हा तुम्हाला याची कल्पना तुम्हाला आहे. मग हा प्रश्न आपण बघूयाची पार्श्वभूमी सगळ्यात जास्त घुसखोर ते बांगलादेशातून आहे. आणि त्याच्यानंतर नंबर 2 रोहिंग्या, पाकिस्तानचे कमी, अफगाणिस्तानचे कमी आणि नेपाळ आपली बॉर्डर आपली त्यांच्या बरोबर ट्रीटी आहे त्याच्यामुळे ते येऊ जाऊ शकते. म्हणजे मुख्य प्रश्न आहे बांगलादेश आणि रोहिंग्यांचा आणि हेच जास्त आहे घुसखोर. मग याची पार्श्वभूमी म्हणतो की आपल्याला ज्या 4 देश आहेत ज्याच्याबरोबर आपली सीमा आहे, पाकिस्तान, चीन, नेपाळ आणि बांगलादेश, भूतानबरोबर आपला काही प्रॉब्लेम नाही जरी सीमा जरी असली तरी. या सगळ्या देशांमध्ये सगळ्यात मोठी जे बॉर्डर आहे कोणत्या देशाची आहे? सगळ्यात आपल्याला असं वाटतं की चीन खूप दूर आहे. सगळ्यात जास्त बॉर्डर जी आहे, सीमा जी आहे बांगलादेशची 4198 किलोमीटर. आणि हे मी जेव्हा बांगलादेशमध्ये 1 वर्ष राहिलो ॲज अ सिनियर ऑफिसर, त्यांच्या ट्रेनिंग अकॅडमीमध्ये मी होतो आणि माझ्याबरोबर तेव्हाचे सगळ्यात सिनियर ऑफिसर, सिनियर सिव्हिल सर्वंट तेव्हा होते. आजचा चीफ ऑफ नेव्हल स्टाफ, त्याच्या आधीचे सगळे माझे पर्सनल मित्र आहेत. आणि हे बांगलादेशवर मी PhD पण केलेलं आहे. त्याच्यामुळे हा विषय माझ्या हृदयाजवळच आहे. आणि एवढी मोठी संख्या असते त्यामध्ये 157 नद्या बांगलादेशमध्ये भारतातून जातात छोट्या मोठ्या. हे का सांगितलं मी? तुम्ही जॉग्रफी जर बघितली तर हे घुसखोरी खूप सोपी आहे. नद्या, जंगलं आणि बॉर्डर गार्ड्स करणं हे खूप कठीण काम. आणि त्यामध्ये पण आपण म्हणायला नव्हतं पण बॉर्डर पण बरोबर गार्ड करायला पाहिजे. तर त्यामध्ये डेडिकेशन पाहिजे, आपल्या देशाच्या प्रति निष्ठा पाहिजे आणि लक्ष्मीचं दर्शन नाही व्हायला पाहिजे. तर ह्यामुळे असं आहे की या सगळ्या गोष्टी. आणि तिथे मी एक गोष्ट शिकलो आणि समजलो की जेव्हा इन्फॉर्मली आम्ही सगळं बोलायचो तेव्हा हे सगळे बांगलादेशी ऑफिसर जेव्हा सिनियर लेवलवर, आजचा जो चीफ आहे तो माझ्यापेक्षा खूप ज्युनियर होता, ते सगळं म्हणायचे की आमचा जो मुद्दा आहे हा मुघलिस्तान बनवायचा आहे. मुघलिस्तानची बॉर्डर कुठे आहे? ब्रह्मपुत्रा नदी, मणिपूर, मिझोराम, चिटगाव हिल जोडायचं आणि इकडे बिहार, मालदापासून खाली मुर्शिदाबाद, 24 परगणा, पुन्हा म्हणजे अर्धा बंगाल, अर्धा बिहार, जवळपास 3/4 आसाम हे त्यांच्या मुघलिस्तानमध्ये येते. आणि ही त्यांची अपार्ट फ्रॉम इकॉनॉमिक मायग्रेशन सोडून ही दुसरी त्यांची जो मुद्दा आहे त्यांचा एम आहे हा, हे करायचं, भारताला तोडायचं त्याच्यापासून. मग तो मुद्दा तो कठीण आहे. पण पहिला मुद्दा जो आहे की भारतामध्ये येणं हे खरं आहे. आणि त्याचे मी 2च उदाहरण सांगतो. मी 1980 मध्ये आर्मीमध्ये कमिशन म्हणून तवांगमध्ये पोस्टिंग होती. तेव्हा मला आसाममधून जावं लागायचं. तर वरच्या कामरूप डिस्ट्रिक्टमधून आम्ही जायचो तेव्हा एका 3-4 गावामध्ये एखादी मस्जिद दिसायची. 2005 मध्ये परत मी आसाममध्ये पोस्टिंग झाली माझी. तर प्रत्येक गावात 5 ते 6 मस्जिद होते. मग तुम्ही याचा विचार करू शकता ते मायग्रेशन जे घुसखोरी किती झाली. त्याच वेळेस मी सिक्युरिटी इन्चार्ज असायचं, कोणाला पास द्यायचं, कोणाला काय करायचं, काय करून घ्यायचं. तरी मी माझ्या नेचर प्रमाणे खूप स्ट्रिक्ट होतो. सांगितलं मी देणार नाही कोणाला. एका आठवड्याने जे इंजिनियर ऑफिसर होता त्याला कॉन्ट्रॅक्ट घेऊन सगळं करायची गरज असायची, तो माझ्याजवळ आला म्हणजे सर हमारा काम बंद करना पड़ेगा. हमने क्यों? ना आपने पासेस बंद कर दिए. पास बंद नहीं, तुम्हारे लेबर कहाँ से बाहर से आते हैं क्या? बांग्लादेश से आते हैं? हाँ सर बांग्लादेश से आते हैं. म्हणजे हे सरकारी तर सगळ्यांना माहीत असून आम्ही ऍक्सेप्ट करत होतो. आणि याच्यात नावं सांगू शकत नाही मी, पण मला काही झिजत नाही. ही वस्तुस्थिती होती. तिसरी माझा एक मित्र सिनियर ऑफिसर जनरल बिपिन रावत, आम्ही दोघं खूप फास्ट फ्रेंड होतो. आणि बऱ्याच वेळा मी पोस्टिंग बरोबर झाली. एकदा तुम्हाला म्हटलं कि राजेंद्र तुम कभी असम में गए? कि सर अभी 2005 में जाके आए. हमारे हम जब सेकेंड लेफ्टिनेंट थे और आज हालत में बहुत फर्क आ गया. जो धुबरी डिस्ट्रिक्ट में हम जाते थे, एक धुबरी नावाचे एक जिल्हा आहे तिथे, त्या जिल्ह्यामध्ये पहिले जवळपास 5 ते 7% बाहेरचे असायचे. आज तिथे तुम्हाला खरं वाटणार नाही 85% लोक बांगलादेश. म्हणजे भारतातला माणूस धुबरी डिस्ट्रिक्टमध्ये जाऊ शकत नाही, तो बांगलादेशचाच झाल्यासारखा आहे. म्हणजे ही वस्तू एवढी गंभीर आहे.
ही तुम्हाला मी फक्त पार्श्वभूमी सांगितली. पुढे इथे आल्यावर इकॉनॉमिक मायग्रेशन तर होतच होतं. इकॉनॉमिक मायग्रेशन काही प्रॉब्लेम नाही. आले कुणी काम केलं तर आपल्याला काम करायला लोक पाहिजेच आहेत. पण दुसरा मुख्य मुद्दा आहे म्हणजे आतंकवादी कारवाया ते कामं करतात किंवा सपोर्ट करतात किंवा स्लीपर सेल बनतात. आज जर एक चांगला वेल ट्रेन स्लीपर सेलचा माणूस असला तर आपल्या सगळ्यांना उद्देश ते ट्रेनिंग त्यांना दिलं जातं आणि एक मेथॉडॉलॉजी आहे. कसं यायचं, कुठे यायचं, कुठे शरण घ्यायची, मग तिथून पुढे कसं जायचं, ह्या सगळ्या जसं सांगितलं आपल्याला जन NRC मध्ये हे सगळं आपल्याला शोध करावा लागेल. आणि शोध घेऊन आपल्याला हे जन NRC जे आहे आपल्या भविष्यासाठी आम्ही जसं मी होतो आम्ही तर बॅटिंग करून निघून गेलो. आता तुमची आहे पिचवर यायची गरज. तर तुमच्यासाठी ते गरजेचं आहे की जन NRC नक्कीच आपल्याला सक्सेसफुल करावं लागेल. हे तुमचं कर्तव्य आहे. इथं चूक व्हायला नको. परत एक छोटंसं उदाहरण देतो. 2018 मध्ये मी रिटायर होऊन पुण्याला आलो. मी विदर्भातला असलो तरी पुण्याला मला माझे सगळे मित्र वगैरे असले इथेच यायचं ठरवलं. मला वाटतं सप्टेंबरच्या आसपास तुम्ही बघाल सकाळमध्ये एक आले की 5 बांगलादेशी हडपसर भागात पकडले होते आणि ते राहिले. आणि काही दिवसांनी परत न्यूजपेपर त्यांना सोडून दिलं आणि पोलिसांना विचारलं तुम्ही का सोडून दिलं. म्हणजे आश्चर्य वाटलं ऐकून की आज जरी हे म्हणतात आम्ही बांगलादेशी, आम्ही कोर्टवर मध्ये गेल्यावर ते सांगतील आम्ही नाही, मग आम्ही काय करायचं. दिस इज युअर जॉब. तुमचं काम आहे पोलीस आर्मीचं जे आमचं असलं तर आम्ही आमच्या कामापासून नाही की आम्ही मग आमचं काम कसं करणार. पण हे तुम्ही पहा 2018 सकाळमध्ये दिसेल तर मला मी आश्चर्यचकित झालं असं कसं आपल्या देशात घडू शकतं. म्हणजे ही एक छोटीशी झलक आहे, टिप ऑफ द आयसबर्ग ज्याला म्हणतो आपण. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि तुम्हाला काही प्रश्न वगैरे असल्यास याच्यानंतर मी त्याचं समाधान करायला तयार. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. मी रणजित सावरकरजींना विनंती करतो की त्यांनी हा विषय पुढे घ्यावा. नमस्कार. NRC पहिली NRC 1949 साली झाली हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि मग त्याच्यानंतर ती का होत नाही. पहिली NRC भारताची 1949 साली झाली. NRC म्हणजे नॅशनल सिटिझनशिप रजिस्टर ऑफ सिटिझनशिप. म्हणजे नागरिकत्वाचा एक आपण वर्गात आपला रोल कॉल असतो ना, तसं एक रजिस्टर असतं ज्यात नागरिकांची माहिती असते. त्याच्यानंतर ती का झाली नाही हा पहिला मुद्दा आहे. आणि ती राजकीय कारणाकरता झाली का कशाकरता झाली याच्यात मला आता जायचं नाहीये. पण ती NRC न झाल्यामुळे भारताचं नागरिकत्व मिळणं हे इतकं सोपं झालं की कोणी यायचं इकडे, एक दाखला घ्यायचा आणि 500 रुपयात नगरपालिकेतले जन्मदाखले मिळतात, आजही मिळतात, ते घ्यायचं आणि आधार कार्ड काढायचं आणि नागरिक बनायचं. ही जी आज जी परिस्थिती झालेली आहे की 80 लाख ते 1 कोटी महाराष्ट्रात जे बांगलादेशी घुसलेत, त्याच्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना आज जे स्थानिकांचे अधिकारावर राजकारण खूप होतं. पण स्थानिकांचं नुकसान काय झालं मी तुम्हाला सांगणार आहे. साधारण मला आठवतं 30-35 वर्षापूर्वी आपल्याकडे सुतार लाकूड काम करणारे हे महाराष्ट्र आणि राजस्थान मध्ये होते. आज 100% बांगलादेशी आहेत. आज AC रिपेअरिंग किंवा TV रिपेअरिंग किंवा अशा सगळ्या क्षेत्रातले 95% बांगलादेशी आहेत. जो कोळ्यांचा परंपरागत व्यवसाय आहे त्याच्यात आज 100% मी बांगलादेशी म्हणतो किंवा ते सगळेच घुसखोर आलेले आहेत. त्याच्यामध्ये बांगलादेशीला पण एक, कारण मॅक्झिमम ते असल्यामुळे त्याला बांगलादेशी म्हणतो, पण 71 देशातले घुसखोर आपल्याकडे आहेत. तर पूर्ण व्यवसाय, कारण ते घुसखोर असल्यामुळे त्यांना काय असतं की कसंही करून जगायचंय, म्हणजे कमी पैशात काम करतात आणि त्यांना एकतर त्यांना जे येतात त्यांना थोडंसं मराठीचं शिक्षणही दिलं असतं, त्यामुळे ते इथले आहेत का बाहेरचे ते कळत नाही. आणि आज पण पूर्ण आज तुम्ही जाऊन बघा, पूर्ण मासेमारीचा व्यवसाय त्यांच्या ताब्यात गेलाय. अशा पद्धतीने हे जर का चालत राहिलं तर इथल्या माणसाला उद्या भविष्यात उपासमारीची पाळी येईल.
आणि आम्ही या देशाचे नागरिक आहोत, या देशावर आमचा अधिकार आहे, घुसखोरांचा कुठेही अधिकार नसतो. तुमच्या घरात जर कोणी बाहेरचा, व्यक्तिगत आपल्या घरात कोणी बाहेरचा माणूस आला, आपण त्याला येऊ देत नाही. तर आमच्या देशात तर एवढे 10-12 कोटी आलेले आहेत आणि आज ते इथे असे नाहीये की काही शांततेने राहत आहेत. आज सगळे म्हणजे यांनी सांगितलं जनरल साहेबांनी की स्लीपर सेल पासून सगळं म्हणजे तुमची सुरक्षा धोक्यात आहे. हे जर असंच होत गेलं तर म्हणजे मला असं वाटतं की पुढच्या 15-20 वर्षांमध्ये घुसखोरांचंच बहुमत आणि एक नवीन सिव्हिल वॉर तयार होईल. तर त्याच्यासाठी आज आणि आत्ताच जागा होणं आवश्यक आहे आणि या आंदोलनामध्ये सगळ्यांनी सामील होणं आवश्यक आहे. कारण तुम्हाला प्रत्येकाला माहित असते की माझ्या घराच्या बाहेर काल कोणी नव्हतं, आज एक नवीन कोणीतरी केरळ येऊन बसलाय, तर मी त्याला विचारायला पाहिजे कुठं आला, काय आला, तुझं आधार कार्ड दाखव, तुझं कुठे शिकला. ही चौकशी जर केली तर मला हे निश्चित करू शकतं की तो घुसखोर आहे का तो स्थानिक आहे. आणि तो घुसखोर असेल तर त्याच्यावर ताबडतोब कारवाई करायची, पोलिसांकडे तक्रार करा, आमच्याकडे कळवा. पण हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आज जर हे तुम्ही केलं नाही आणि जनता एनर्जी हीच आहे, प्रत्येक नागरिकांनी आपल्या कर्तव्याप्रती जागृत झालं पाहिजे आणि घुसखोर ओळखून केले पाहिजेत. नाहीतर तुम्हाला उद्या भविष्य नाही, तुमची मुलं बाळं उद्या जिवंत राहू शकत नाहीत अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. तर याच्यानंतर काय आता प्रश्न घेऊ. सावंतजी, तुम्ही म्हणालात की मोठ्या प्रमाणामध्ये घुसखोर येत आहे. केंद्रीय यंत्रणांचं हे अपयश आहे का? कारण शेवटी केंद्राच्या बोर्डाच्या माध्यमातूनच ते आपल्या देशात प्रवेश करते. केंद्रीय यंत्रणांचं फेल्युअर आहे कसं तुम्हाला वाटतं? तरी सावंतजी तुमच्याकडनं उत्तर अपेक्षित आहे. नाही, केंद्रीय यंत्रणांचा, केंद्र सरकारचं केंद्रीय यंत्रणांचं अपयश का? बीइंग मोर स्पेसिफिक. हे बघा, मी स्पेसिफिक सांगतो, आपलं संघराज्य आहे, त्याच्यामुळे म्हणजे बंगालनी जर घुसखोर येऊ दिले, त्यांना प्रोटेक्शन दिलं, त्यांना जर आय कार्ड दिले, तर ते केंद्राचं फक्त सीमेवर नियंत्रण असतं, ते त्या राज्याचा विषय असतो. राज्य प्रोटेक्ट करतात हे आपण बघतो. अनेक राज्यांमधल्या घुसखोरांना अधिकृत मोहिमा होतात की यांना आय कार्ड देण्यासाठी. त्याच्यामुळे हे पूर्ण शासकीय यंत्रणेचं अपयश आहे आणि भारतीय जनतेचं अपयश आहे की आपण आपल्या देशाचं, तुमच्या घरात कोणी घुसला आणि तुम्ही त्याला बाहेर काढलं तर ते तुमचं अपयश आहे. जसं कुटुंब प्रमुखाचं तसं कुटुंबाचं आहे. हे सगळ्यांचं अपयश आहे आणि म्हणून माझं जनतेला पुन्हा आव्हान आहे की सगळ्यांनी, आणि जनतेने जर ठरवलं तर सरकारला ते करावंच लागतं, कारण शेवटी हा लोकशाही प्रधान देश आहे. गेल्या 10 वर्षामध्ये सर, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एक मिनिट मी याला एक ऍड करतो. तुम्हाला आठवत असेल, सगळे पत्रकार विश्लेषण करतात, एक कायदा आला होता आसाममध्ये, IMDT, इलिगल मायग्रंट्स डिटेक्शन ट्रिब्युनल. मग हा कायदा काय होता की असे घुसखोर आले त्यांना शोधायचं आणि रिपोर्ट करायचं. चांगला एक कायदा. या कायद्याचे कलम काय होते? सगळ्यात पहिला तर कोणताही घुसखोर किंवा तुम्ही म्हणता अलेज घुसखोर जो आजकालच्या भाषेत आहे, तर जो आला तर तो जर तुमच्या घरापासून 1 किलोमीटर दूर असला तर तुम्ही काही करू शकत नाही. तुम्हाला काही हक्क नाही त्याला रिपोर्ट करायचं. मग आसाममध्ये जे कोणी गेले असतील, ते नदी वाहते ब्रह्मपुत्रा. ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र 2-3 किलोमीटर असते. त्याच्यामध्ये बेटं असतात. हे सगळे घुसखोर जाऊन त्या बेटामध्ये बसतात. मग त्या बेटामध्ये मी बघितलं तरी आलेलं आहे, मी रिपोर्ट करू शकत नाही. ते IMDT. दुसरा, जर तुम्ही तुमच्या घराजवळ असला आणि रिपोर्ट केला, प्रूफ, बर्डन ऑफ प्रूफ तुम्हाला करावं लागेल की हा घुसखोर आहे. आणि माझ्यासारखं म्हणलं, अरे मला दुसरे काम आहे, काय करू याच्याबद्दल, तर तो नाही. आणि हे एकाच पार्टीचेच नाही, ओव्हरऑल सगळ्याच पार्टी आहेत, पण कोणी करू शकलं नाही. त्यामुळे हे जन NRC खूप महत्वाचं आहे. हे करावं यासाठी आहे आणि यासाठी आम्ही अपील करतो की 9209 204 204 या मिस कॉल नंबरवर सगळ्यांनी करावं. अजून काही प्रश्न असेल तर आपण घेऊ. यापूर्वी सुद्धा NRCचा प्रश्न आला होता लागू करण्यासंदर्भात. शासनाचे म्हणजे स्वतः पंतप्रधान मागे गृहमंत्री सुद्धा बोलले की पण अद्याप सरकार करू शकलं नाही म्हणून तर आंदोलन करायची मागणी आहे. उभारलं, काही लोकांनी याला विरोध केला. यामध्ये काही देशविघातक शक्ती सुद्धा आहेत की याला विरोध करण्यासाठी निश्चित असणार ना. ते असल्याशिवाय थोडंच असा विरोध. म्हणून महाराष्ट्र सरकारला आम्ही राज्यासाठी मागणी करतो. राज्यही आणू शकतं, केंद्राने आणावं यासाठी जन आंदोलन देशभरात पण केलं जाईल. महाराष्ट्र हा प्रयोग आहे, पहिल्यांदा इथं करणार, मग बाहेर पण करणार.
सर मतांचं राजकारण किती आहे म्हणजे मतांच्या अनुषंगाने केलं जात नाही असं हो, आता असे ना, निवडणूक आहे म्हणजे सगळ्या पद्धतीने त्याचा विचार होणार. पण मी आज सगळ्या मीडियाच्या मित्रांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टीला अपील करतो का त्यांनी आपली भूमिका या विषयामध्ये स्पष्ट करावी आणि आपापल्या घोषणापत्रामध्ये सगळ्या पार्ट्यांनी या विषयात काही ना काही वचन द्यावं. वचननामा म्हणतं कोणी, त्याला काय म्हणत असेल तो पण द्यावं, म्हणजे मग महाराष्ट्राच्या निवडणुकीचा हा मुद्दा व्हावा असंही आम्हाला वाटतं. कारण त्यातून मग जनजागरण होईल. त्याचा आता फक्त काही लोकांपर्यंत ते सीमित आहे, ते सगळ्यांपर्यंत तो विषय आहे. तुम्ही सरकारला काही पत्र व्यवहार केलाय का की मागणी केली का? आता आंदोलन नाही, आम्ही सरकारला या विषयात सगळा फीडबॅक दिला आणि आजच्या पत्रकार परिषदेनंतर आम्ही महाराष्ट्र सरकारला याचा विधिवत सगळे कागद देणार आहे आणि महाराष्ट्र सरकारबरोबर भारत सरकारलाही देणार आहे. आणि त्या अनुषंगाने पुढच्या 6 स्टेपही मी आपल्याला सांगितल्या की सरकारने नाही केलं तर आम्ही काय काय करणार. आणि मी तर मीडियाच्या मित्रांना म्हणतो, खास करून महाराष्ट्राचा इतिहास आहे का पत्रकार हे सगळ्या क्रांतिकारी सामाजिक चळवळीमध्ये होते. त्यामुळे मीही एक पत्रकार आहे, तसं आपणही पत्रकार आहात. आपापल्या संस्थांची जी काही पॉलिसी असेल ते असेल, पण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी, पुढच्या पिढीचं काय यासाठी पत्रकारांनीही या आंदोलनात यावं. आम्ही याच्या ज्या समित्या बनवलेल्या आहेत त्या समितीचा जो एक एलिजिबिलिटी क्रायटेरिया ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही वकील, पत्रकार हा एक विषय ठेवलेला आहे की पत्रकारांनी त्या स्तरावर यावं. त्यासाठी एक रचना आहे, महाराष्ट्र जिल्हा, तालुका आणि गाव, शहरामध्ये शहर आणि वार्ड, त्यामध्ये ही पत्रकारांनी सहभागी व्हावं अशी आमची अपील. सर एक वेगळ्या विषयावरती प्रश्न आहे. सुशील कुमार शिंदे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात उल्लेख केला की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार उच्च कोटीचे होते, मी नेहमी त्यांचा आदर करत आलोय आणि सगळ्यात महत्त्वाचे काँग्रेसनं त्यांच्या विचारसरणीत बदल केला पाहिजे, हे काँग्रेसचेच विचारधारेत वाढलेले नेते म्हणतात. हे बघा, सावरकर हे राष्ट्रप्रथम हेच विचाराचे होते आणि सुशील कुमार शिंदेंना मी अनेक वर्षापासून ओळखतो आणि त्यांनी मला स्वतः सांगितलं की सावरकरांकडे ते बरेच शिकलेले आहेत आणि सावरकरांचं आयुष्य, सावरकरांचे विचार अत्यंत स्पष्ट होते. आज काँग्रेसचे जे चालू आहे, मला वाटतं सुशील कुमार शिंदेंना तेच म्हणायचं असं की एकाधिकारशाही, कुटुंबशाही, वंशवाद, तर हे सगळंच लोकशाहीच्या विरुद्ध आहे. त्याच्यामुळे त्यांना पण मला असं वाटतं की आज ते काय जे म्हणाले असतील ते थोडा उशीर झाला त्यांना म्हणायला. ठीक आहे, काही प्रश्न नसतील तर आपण लास्ट घेऊ. आपण जसं म्हटलं की आसाममधनं किंवा अन्य राज्यांमधनं महाराष्ट्रामध्ये लोक आलेले आहेत, तर ते ह्या 5-6 महिन्यातच आले असतील. 2 महिन्यात जास्त. 2 महिन्यात. तर आता 2 महिन्यामध्ये आपण असं काही सर्वेक्षण करण्याची आपली कल्पना आहे किंवा कोण करू शकतो की त्यांचं वोटिंग लिस्टमध्ये नाव आलंय का? कारण तर हे राजकीय पक्षांनी प्राथमिकतेने करावं, पण आम्ही आमच्या सर्च आणि डिटेक्ट यामध्ये प्रोव्हिजन ठेवलेली आहे. त्यात डिलीट हाही एक पार्ट असतो, कारण सिटिझनशिपच्या रजिस्टर मधून नाव काढायला डिलीट म्हणतात, म्हणून आम्ही ते पण ठेवलेलं आहे. आता ते आम्ही निवडणुकीच्या आधी करू शकू का माहित नाही, कारण आता सरकार त्यावर काय भूमिका घेते तो पण आमचा, त्याच्यावर रिस्पॉन्स टाइम किती मिळतो हे पण राहील. एखादा प्रश्न? एक मला आणखी माहिती द्यायची याच्यात, माहिती तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की नॉर्कोटिक्सचा व्यापार हा सगळ्या घुसखोरांच्या माध्यमातून चालतो. मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात ड्रग्ज येतात. मध्ये मला एका सिनियर इन्स्पेक्टर सांगितलं की त्यांनी एका व्यक्तीकडून 1.5 टन गांजा जप्त केला. अशा प्रकारे चालू आहे. आणि हे तुम्ही जे म्हणालात की सरकारला आम्ही कळवलं का, सरकारकडे सगळे अहवाल असतात, सरकारकडे गुप्तरी सगळे अहवाल असतात. माझ्या माहितीनुसार मुंबईमध्ये किमान 1,500 AK-47 इलिगली आणण्यात आलेले आहेत. आणि हे सगळं जे चालू आहे, हे जो घुसखोर येतो, अख्खा माणूस येतो, तर त्याच्याबरोबर नार्कोटिक्स आणि गन्स यायला काहीच हरकत नसते. त्याच्यामुळे हे जे सगळे व्यवहार आहेत हे घुसखोरीतच चालू आहेत. त्याच्यामुळे मुंबईत 1,500 पेक्षा जास्त म्हणतो AK-47, नक्की काय विषय, कशा पद्धतीने आणल्या गेल्या आहेत, कुठल्या विषयासाठी या AK-47 मुंबईत आणल्या गेल्याचा दावा तुम्ही करता? नाही, मला वाटतं हे पोलिसांचा अहवाल आहे, तुम्ही त्यांच्याशी बोला, कशा करता आणले, कुठे वापरले, अजून तर वापरल्या गेल्या नाहीये, पण त्या आलेल्या आहेत ही फॅक्ट आहे. कारण AK-47 हे काही फार न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी नाहीये, फार किरकोळ हत्यार आहे, $500 बाहेर मिळतं. ठीक आहे, आपण सगळे इथं आलात, उपस्थिती दिली, अशा तशाच समर्थनाची पण आहे. मी धन्यवाद करतो आजच्या या प्रेससाठी. आमच्याबरोबर भारतीय सेनेचे अन्य अधिकारी पण उपस्थित आहे, सामाजिक क्षेत्रातून संजय परदेशीजी, विठ्ठलराव झपेजी, धुळ्यावरनं संजय काका शर्मा, लातूरवरनं श्रीकांत, असे अनेक जण पण आलेले आहे. या सगळ्यांचेही आभार. गणपत
गणपतजी पण या ठिकाणी आहे. अशा धारावीमध्ये ज्यांनी या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात चालवलं, रमाकांत गुप्ताजी, असे मोठ्या प्रमाणात आशुतोष जी या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही लोकांना या विषयासाठी समयदान द्यावं, मुंब्रातून पण आलेले आहेत ज्यांनी तिथं या विषयात मोठं आंदोलन चालवलं. तर अशा सगळ्यांचे धन्यवाद. आणि यासाठी बाईटसाठी किंवा हिंदीमध्ये काही पाहिजे असत, इंग्लिशमध्ये पाहिजे असत, त्यासाठी उपलब्ध आहोत. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत बोलायच्या त्या आपण जेवणामध्ये बरोबर बोलू शकतो. धन्यवाद सगळ्यांचे.